प्रेक्षक चला आपण थोडंसं ग्राउंड लगेच खाली करायचंय. चला सुरेश संघाने घेतलेला आहे. पंच ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर सामन्याला सुरुवात होत आहे. सुरेश संघाचा सलामी गोलंदाज हरेश आणि त्याचबरोबर आपण स्वराज्य कशिळ या संघाची सलामी जोडी पाहतोय. माननीय प्रल्हादजी पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी ही आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. विकास आणि साई ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ होते. सलामी गोलंदाज हरेश, जयदुर्गा सूर्य संघाचा एक्सप्रेस गोलंदाज. लेफ्टन ओरचा मारणी, पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. कॉट मेन स्वरूपाने पहिला फलंदाज विकास याला मात्र मैदान सोडावं लागतं. गोलंदाज
हॅलो हॅलो चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅटची वडीकडे घेऊन चेंडू जातो लॉंग नॉनस्टॉपला. 2 धावा मिळतील फलंदाजाला. 2 धावणे संघाची धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निगडीत सुरुवात आपण पाहतो. या ठिकाणी निश्चितच चांगली आहे. एकंदरीत आपण विचार केला 2 फलंदाज तंबूच्या आश्रय फक्त आणि फक्त 8. एक संत आणि सावध सुरुवात म्हणता येणार नाहीये. निगडीत सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे सुरुवात हवी तशी मात्र निश्चित झाली नाही. आघाडीची 2 फलंदाज तंबूचे असलेले आहेत. एक उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाज हरीश याची पहिले. चला प्लीज वेल कमी घ्या. नेक्स्ट गोलंदाज आपण लगेच यायचा आहे. वसंत येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक जाण्याची संधी प्राप्त होती गोलंदाज वसंत याला. हा एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी बऱ्याच स्पर्धांमधून ज्याची आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे. उत्तम एक तंत्रशुद्ध पद्धतीचा असा खेळाडू आहे साईनाथ. गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. रॅटम ओरचा मारा. स्ट्राईक घेण्याची संधी आहे ती फलंदाज साईनाथ याला. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. स्पीडअप करा. साई आणि बॅट मधून चेंडूला थोडस फोर्स केले. चेंडू मिड ऑफला येतोय. आउटफील्ड मधून आपण थोडस पाहिलं. निश्चित खराब क्षेत्ररक्षण. झेड घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला होता मात्र पर्यंत व्यवस्थित पोचू शकला नव्हता. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. जीवदान मिळेल ते फलंदाजाला. जागेवरून चेंडूला आपल्यावर ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिड ऑफ मध्ये आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षणाला झेल करता आला नाहीये. एक जीवदान मिळेल आणि याचबरोबर 2 धावे मिळतील त्या संघाला. या 2 धाव्याने स्वराज्य कशी हा संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारूस पंचांकडे गाडी घेतो. रॅटमोरचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची पुन्हा एकदा संधी साईनाथ याला. संघाची धावसंख्या 2 बाद 10. दुसरे षटक प्रगती पथावर. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असं ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडापूर्ण लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड आपण पर्यंत सुभाष यानं अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या 11. यानंतर योगेश्वरी झून अंदुरकी विपक्ष नंदकिशोर खारबाव ए. या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू मध्ये फक्त चेंडू थोडसा डिफेन्सिव्ह केलं जातं. चेंडू मिडऑफला येतोय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहिला होता. चांगले क्षेत्ररक्षण निश्चित झालं होतं. मात्र रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर 2 फलंदाजांमधून आपण पाहिली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावणे संघाची धावसंख्या होती ती 13. चेंडूला फोर्स केले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आपण भूषण याला पाहतोय. पटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगल्यानंतर चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारक्षेकडे. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण भूषण करतोय आणि सॉरी मला वाटतं सुभाष आहे त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुभाषाचा पाहतोय. वेल जज कॅच. फलंदाज पेल होतो या ठिकाणी गिरीश. हॅलो नेक्स्ट फलंदाज भरत येतोय. बाद झालेला फलंदाज आपण गिरीश याला पाहिलं होतं. अतिशय प्रतिम झेल आउटफील्ड मधून पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक सुभाष याच्या माध्यमातून. साई याच्या बॅट मधून अतिशय अप्रतिम पटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिलं, जागेवरून चेंडूला सुंदरसं फोर्स केलं होतं, एक देखणा फटका, चेंडूच्या लाईनला लवकर हिट केलं होतं आणि चेंडूला एका रेक्शन मध्ये भिरकावून दिलं होतं. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार साह्याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते ती 19. व्हेरी नाईस, व्हेरी वंडरफुल. चेंडूला पुन्हा एकदा फोर्स केले, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम झेल, वेल जज कॅच, अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय. विजयासाठी मित्र हे फार महत्वाचं असतं, तुमचं क्षेत्ररक्षण. कॅच विन द मॅच, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय. आणि विजयासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फार महत्वाचा असतो. जयदुर्गा सुरेई या संघाचे एका मध्या फळीचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू बाळाजी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. नेक्स्ट फलंदाज जयेश येतोय. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 4/19. आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडू अजून हा संघ कोटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजीला सांभाळतोय सुभाष, वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, संघाच्या वतीने तिसरं षटकात आलतोय सुभाष. चला पुढील 2 संघ, ऐ जोगेश्वरी जून अंदुर्की विपक्ष नंदकिशोर खारबाव ए. सुभाष फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला होता, हलकासा अपील, पंच संमत नाहीयेत. चला पंचांवर आपण प्रेशर वाईज करू नका, पंचांचा निर्णय अखेरचा आहे. पंचांमधून थोडस डिस्कस केलं जातं, हलकासा अपील निश्चित होता. स्ट्रायकर पंच संमत नव्हते, स्क्वेअर लेग पंच आणि स्ट्रायकर पंच यांमधून आता डिस्कस थोडस विचार विनिमय केला जातोय. अतिशय चांगला चेंडू होता, फलंदाज थोडासा शफल झाला होता, चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट मध्ये बघूया संपर्क आहे की नाहीये. आणि मला वाटतं हा चेंडू निश्चित यष्ट्यानं सोडून जाणार आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा करतात. एक अवांतर धावणे संघाची धावसंख्या वाढते ती 20. पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष. चेंडू लॉंग नॉनस्टॉप सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. बघूया एक्झिट काय गेलं. मला वाटतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील संघाला. या चौकांना संघात धावसंख्या होती ती 24. चेंडूला सुंदरसा प्रकटच्या अंदाजाने चेंडू खेळून काढला. चेंडू थर्डमॅन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर एक आपण कायम पाहिली होती फलंदाजाची. आणि चेंडूला अप्पर कटच्या अंदाजाने थोडंसं स्क्वेअर कट केलं होतं आणि चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडे जो ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मिळतील फलंदाजाला. आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 26. लॉस ऑफ 4 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. जयेश या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलं होतं, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. आउट फील्ड मधून अप्रतिम
झेल कलेक्ट केला जातोय, वेल जज कॅच, फलंदाज फेल होतोय जयेश. जोगेश्वरी गुण अंदुरकी विपक्ष नंदकिशोर खारबाव ए या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि दोन्ही संघांना विशेष सूचना असेल, आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. जुन अंदुरकी विपक्ष खारबाव, चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट फलंदाज महेश येतोय. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतलेले चेंडू आणि बॅट फळीमध्ये मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेले एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा सुपचा फटका, अतिशय देखना फटका, वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू जातोय. मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा एक चांगला चौकार आपण पाहतोय महेशच्या बॅट मधून. चौकार संघात धावसंख्या होती ती 30. चेंडूला स्पंज केलंय, चेंडू डीप पॉइंटला येतोय. कव्हर क्षेत्रामधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या होती ती 31. ऑफस्टॉलच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, आपण पाहिलं होतं. चेंडूला थोडासा स्पंज केलं होतं. एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. मित्र, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवणाची एक उत्तम सोय, या स्पर्धेचे भोजनदाते धनराजजी राठोड यांचंही मी मनापासून आभार प्रकट करतोय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ज्यांच्या माध्यमातून अन्न जेवणाची या ठिकाणी उपलब्ध झाली होती, धनराज राठोड यांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आणि विशेष करून सर्व संघांच्या वतीनं मनापासून कौतुक असेल. चला पुढील दोन्ही संघ आपण यायचंय नाणेफेकीसाठी. खारबाव आणि जुन अंदुरकी. तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 31. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज ज्ञानेश्वर, संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट गोलंदाज, लॉंग रनअप. चेंडूला ऑन द ऑफ खेळलं जातं. चेंडू डीप पॉइंटला जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच फेक मात्र या ठिकाणी रॉंग एंड झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी फक्त आपण पाहिली होती एक धाव, त्या ठिकाणी तब्बल 3 धावा या ठिकाणी काढल्या जातात. याचं कारण आहे आपण पाहिलं होतं दोन फलंदाजांमध्ये चांगला एक सुरेख समन्वय, तालमेल, सुरताळ आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 34. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज, एक्सप्रेस डिलिव्हरी गोलंदाज ज्ञानेश्वर. स्ट्राईक रोटेट करण्याची आता संधी आहे ती भरत याच्याकडे चांगली एवढी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नंदकिशोर खारबाव संघ या ठिकाणी दाखल होतोय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न मात्र लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता फलंदाज, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. पटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं मित्र तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. फलंदाज या ठिकाणी फेल होतोय भारत. पटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगले नव्हतं. चेंडू आपण पाहिलं होता, ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झालं होतं. चेंडू मिडविकेटला जाणारा, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सरपंच चषक 2020 या स्पर्धेत आपण थरार पाहतोय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित न्यू 40+
स्पर्धांचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री देवानंदजी थळे साहेब, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती। चला नेक्स्ट बॅट्समन संतोष येतोय। पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर। फुल्यांचा चेंडूला सुंदर असं ऑन ड्राईव्ह केलं जातं, अतिशय उत्कृष्ट फटका, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। या 2 धावांनी स्वराज्य कशिले संघाची धावसंख्या होती ती 36। ज्ञानेश्वर मात्र एक विसरता कामा नये। स्वराज्य कशिळी या संघाकडे सर्वात महत्वाचं आश्रय ती गोलंदाजी। दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टॉपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात। एक अवंतर धाव, या अवंतर संघात धावसंख्या होती ती 37। चेंडूला ऑन टॉप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंट सीमारेषेकडे जातोय, आउटफील्ड चांगले क्षेत्ररक्षण होते, मिळेल फक्त एक धाव। धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते ती 38। आई जोगेश्वरी जुन अंदुरकी या संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालेले। प्रतिस्पर्धी संघ अर्थातच खारबाव आहे का? ज्ञानेश्वर चेंडूला ऑफ साइडला खेळलं जातंय, मिळेल फक्त एक धाव। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल होते, प्रयत्न फसतोय, फलंदाजाला मैदान सोडावे लागेल आणि याचबरोबर षटक क्रमांक 4 समाप्त होतंय। तर 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष्य ते 40 धावांचं। अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अन काळू बाई तो हॅलो मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत कक्षाचे माजी सरपंच मान्य प्रकाशजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय नामदेवजी पाटील, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जात आहे। आई जोगेश्वरी, प्रकाश भाऊ इकडे, कॅमेरामॅन दीक्षित आपण स्टेज कव्हर करा, टॉस होत आहे स्टेजवर। दोन संघांमधून एक महत्वाचं नाणेफेक केले जाते। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्य श्री प्रकाशजी पाटील, त्याचबरोबर त्यांच्या समेत नामदेवजी पाटील ही आमच्या गावातील एक प्रतिष्ठित मंडळी आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होत आहे। मान्यवरांच्या माहितीसाठी त्याचबरोबर दोन्ही संघांच्या माहितीसाठी स्पेशल नाणं या स्पर्धेसाठी आपण बनवलेलं आहे। एका बाजूला या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ स्वराज्य युवा प्रतिष्ठान न्यू 40+, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावानं या चषकाचं आयोजन आहे सरपंचताई ग्रामपंचायत कशिली असा लोगो आहे। प्रकाश भाऊ आपण नाणं उडवायचंय, कोण बोलतो डिसाईड करा। सुनील भाऊ बोला, काय म्हणणं आहे? सरपंच असं म्हणणं आहे आणि मला वाटतं जे हवं तेच मिळतंय। खारबाव संघाला नाणेफेक जिंकतोय खारबाव संघ। मान्यवर आणि विंदिशेला आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं आहे। सुनील भाऊ, सकाळचं सत्र क्लायमेट थोडंसं कूल आहे, दमट आहे, 4 षटकांचा निर्धारित सामना आहे, नाणेफेक आपण जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम षटक करता तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तर निश्चितच नुकतीच संपन्न झालेली जी स्पर्धा आपण पाहिली, जयभजन कारिवली अजित त्यानंतर कुंतीबाई चषक, या दोन्ही सामन्यामधून ज्या संघाने अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्म उत्तम केलेले आहे, एक चांगल्या दर्जाचा संघ आहे आई जोगेश्वरी झुन नांदुरकी। या संघाला आपण किती धावांमध्ये रोखले